प्रतिपच्छ चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदित शासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। ज्यांच्या कुशीत महाराष्ट्राचं देखणं स्वराज्याचं स्वप्न जन्माला आलं ते राजमाता जिजाऊ, ज्यांनी स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्यांनी या स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळली ते छत्रपती शंभूराजे, स्त्रियांना खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अधिकार देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, मानवाचा अधिकार देणारे घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात स्वराज्याचं सुराज्य निर्माण झालं असं नवो महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, या सर्वच महामानवांना अभिवादन करून सहर्ष सविनय साकार करतो। महाराष्ट्राच्या मातीने शिकवलं कसं लढावं, कसं जगावं आणि कसं मरावं, आणि याच महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली फुललेली बहरलेली ही लोककला, त्या लोककलावंतांचे आम्ही पायीक त्यांचा वसा पुढे घेऊन जाणारे वारसदार। आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं दसरा मेळावा 2023च्या निमित्तानं आयोजित केलेला सोहळा अर्थात राजमुद्रा मुंबई प्रस्तुत लेखन दिग्दर्शन संकल्पना आदरणीय निर्माता शंकर पिसा, सहनिर्माता रमेश भालेकर यांची वाखण्याजोगी कलाकृती गौरव महाराष्ट्राचा। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरं सिद्धितो बल्लाळं मूर्ढं विनायकमढो चिंतामणि स्तेउरो लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदो विघ्नेश्वर ओझरो ग्रामोरांजण संस्थितो कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम्। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोडनाचा होतो स्पर्श यावा जाणून या परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नाव काढून पोता मुळाचे केले मोदक लाल गव्हाचे आलं ओळख साऱ्या घराचे दिन येतील कार्य सुखाचे सेवा मानून
द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा सकलांचा तू भाग्य विधाता, तू अधिपती, तू सुखपती, तू गणपती. त्या गणरायाच्या चरणाशी कलावंतांचं कलेचं साकडं साकार झालं. मात्र आम्हा कलावंतांचं आराध्य दैवत म्हणजे समोर बसलेला आमचा रसिक राजा आणि आम्ही सातारकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं नाही का, खरं तर हा विकास आपला दिवसेंदिवस वर्षानुवर्ष नक्कीच होत आलेला आहे मला वाटतं. आणि त्याच विकासाचं एक रूप म्हणून अगदी याच सातारावासियांचं नाव त्रिखंडात गाजवणाऱ्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथे वसणाऱ्या सातारकर वासियांचा आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा, त्यांचा गुणगौरव सोहळा. म्हणजे या निमित्तानं उपस्थित आपण सर्वच जण इथे आलात त्याबद्दल सर्वांचंच मी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमच्या कलावंतांचे आणि या राजमुद्राचे सर्व आदरणीय निर्माते आपल्याच सातारा भूमीतील हे नररत्न अर्थात शंकरजी पिसाळ यांच्या वतीनं देखील आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे खरं तर अगदी 15 तारखेपासून ते अगदी उद्यापर्यंत नाही का शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. आणि मला वाटतं या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आजची ही 9वी माळ आणि त्या निमित्तानं अगदी त्या जगदंबे चरणी हीच प्रार्थना करतो, उपस्थित सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी यश नांदो म्हणून साकार करतो. अर्थात ही प्रार्थना ही याचना सुखाची परडी आपल्या चरणी.
खरं तर अगदी कार्यक्रमाला प्रारंभ झाला त्या गणरायाच्या चरणाशी कलावंतांची अगदी कला साकार झाली. अगदी शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे म्हटल्यानंतर अगदी त्या सर्वच नवदुर्गांच्या चरणी देखील ही गीत पुष्पांजली अर्पण झाली. मात्र आज समोर बसलेला आमचा रसिक प्रेक्षक हा साताऱ्यातला आहे असं वाटत नाही आहे बरं का. कारण सातारकर म्हटल्यानंतर खणखणीत टाळ्यांचा आवाज आणि शुभ आशीर्वाद निश्चित घेऊन येणारी मंडळी असतात. जर एकदा खणखणीत टाळ्या होऊन जाऊ दे खणखणीत. आणि ह्या टाळ्या आमच्याकरता नसतील बरं का. ह्या टाळ्या आपण सातारकर आहात याची खूण पटवून देणाऱ्या टाळ्या असायला हव्या. त्यामुळे मला वाटतं जो साताऱ्याच्या मातीत जन्माला आला आहे तो खऱ्या अर्थानं मर्द मराठी रांगडा गडी त्याला म्हटलं जातं. आणि त्याच मर्द मराठी रांगड्या माणसाच्या आज अशा प्रेमळ टाळ्या आमच्यापर्यंत नक्कीच शुभ आशीर्वाद पोचत राहू दे. म्हणजे खरं तर महाराष्ट्रातलं कुठलाही मराठमोळा सण साजरा करायचा म्हटलं की तो अगदी ढोल ताशांच्या गजरातच करावा लागतो. आणि मग अशातच संगीतकार अजय अतुल यांनी संगीत दिलं असेल तर त्या गाण्याला आणखीनच चार चांद निश्चित लागतात. आणि मग अशातच त्या ढोल ताशांच्या गजरात आणि हल्ली कुठेतरी दुर्मिळ होत चाललेली ही परंपरा आहे. मात्र आजही सातारकर वासियांनी ती परंपरा टिकवून ठेवली आहे. ती म्हणजे लेझिम पथकाची बरं का. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही बघायला मिळालं तरी साताऱ्यात आवर्जून लेझिम पथकं आहेत. आणि म्हणून तर अगदी त्या सर्वांनाच पुन्हा एकदा अभिवादन शुभेच्छा देण्याकरता आणि त्याच ढोल ताशांच्या गजरात त्या गणरायाचं नामस्मरण करण्याकरता आमंत्रित करतो राजमुद्राच्या यशस्वी कलावंतांना. हे देवा तुझ्या दारी आलो गुणे गाणे गाया तुझ्या इनामाने साचा जन्म जाई हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 रूप तुझे चराचर मंदी झाड येई पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबाचा बाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हात उद्धार कराया आभाळाची
गजर नावाचा संकटाला पळती अवतार देवाचा देवा हाती हात उतार कराया आभाळाची छाया तुझी समितीराची माया मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 निवाळ तुझी मोरया तुझीच सेवा करू गायकाने. धन्यवाद रसिक. अगदी अशाच ह्या ढोल ताशांच्या गजरात त्या गणरायाचं नव्हे तर महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन निश्चितपणे झालेच असेल. म्हणजे खरं तर आपण सर्वच जण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो, जणू काही शतजन्मीचा योग आहे बरं का. कारण 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. मात्र त्याच्या आधीपासून देखील आपल्या भारत देशात वारे वाहत होते, ते म्हणजे जय जवान आणि जय किसानचे. कारण सीमेवरती लढणारा हा असणारा आपला शेतकरी किंवा आपला असणारा तो बळीराजा किंवा तिथे असणारा सैनिक जितका महत्त्वाचा आहे, तितकंच मला वाटतं साताऱ्यातला विभागातला प्रत्येक मातीतला असणारा माझा माणूस आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी सातारकरांची एक वेगळी ओळख निश्चित असते. आणि ती मला वाटतं आपण आज देखील इथे मनामनात आपल्या प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात आपण साठवून ठेवले. बट हे मात्र आपण आत्ता सध्या मुंबईसारख्या अशा ह्या धगधगत्या जीवनात असणाऱ्या शहरात राहतो. अगदी गगनचुंबी इमारतींचं झालेलं हे शहर, मात्र या शहरामध्ये कुठेतरी माणुसकी हरवत चालली की काय, म्हणून कदाचित या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वच जण जे सातारच्या मातीतले आहोत ते एकत्रित येतो. आणि म्हणून तर हा स्नेहसंमेलनांना आणखीन वेगळे 4 चांद लागतात. अगदी खरं तर शहरात राहणारी माणसं आपण मात्र विसाव्याचे 2 क्षण मिळण्याकरता आपापल्या गावी निश्चितपणे जातो. प्रत्येकाला 2 क्षण विश्रांतीचे मिळावे याच्याकरता मग ते तुमचं असेल किंवा माझं असेल, प्रत्येकाला देवानं दिलेलं सर्वांग सुंदर ठिकाण म्हणजे आपलं गाव. गावाकडची माती वेगळी, गावाकडची नाती वेगळी आणि त्या नात्यातली गोती तर त्याहीपेक्षा वेगळी. आणि म्हणून तर 2 मिनटं शांत होऊ का, अगदी डोळे मिठून गावाकडचा परिसर आठवा. मग आठवतं गावाकडचं कौलारू घर, त्या कौलारू घरातून निघणारा चुलीचा धूर, कुठेतरी वाजणारे सनईचे सुमधूर सूर, गोठ्यामध्ये गाईडचं हंबळणं, तर अगदी दूरवर मंदिरात होणारा घंटांचा किणकिणाट आपली पहाट करून जातो. आणि मला वाटतं कदाचित अगदी ही पहाट अनुभवण्याकरता आपण सर्वच जण आसुसलेले असतो. आज 25 डिसेंबर जवळ आल्यानंतर आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे सॅन्टाक्लॉज. मात्र या सॅन्टाक्लॉजच्या आधीपासून देखील एक मराठी माणसाचा सॅन्टाक्लॉज अगदी भल्या पहाटे यायचा, बाया बापुड्यांना शुभ आशीर्वाद द्यायचा आणि एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात ही शुभवार्ता पोचवत पोचवत प्रत्येकाची सकाळ ही सुवर्णमय करायची. आणि सूर्यनारायण येण्याआधी पण अगदी त्या जात्यावरती आजीच्या ओव्या रंगू लागायच्या. आणि याच अगदी आजीच्या ओव्यांसह याच रंगमंचावरती त्या वासुदेवाला आमंत्रित करताना म्हणतो की एका हातात चिपळ्या एका हातात बासरी, एका हातात चिपळ्या एका हातात बासरी, आली आली आमच्या वासुदेवाची स्वारी. पाटाच्या पारावरती माझा कोबडा खाली साद साद त्या कोबड्याची झुंजू मुंजू त्या सकाळची
तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी वंदावी अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळसी लावितोय से रोप तुळसी लावितोय से रोप पळती पळती पाप ताप तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी वंदावी दान पावले दादा दान पावले उजून आले आभाळ रामाच्या पारी उजून आले आभाळ रामाच्या पारी अन गावचा कविताली वासुदेवाची स्वारी गावचा कविताली वासुदेवाची स्वारी सूर्या संग ईशा करतोय अंधार का अंधार उजेड त्याला देतो म्हणून बेजार का बेजार बापाच्या मोर पुण्याई करती आभारी अन गावचा कविताली वासुदेवाची स्वारी गावचा कविताली वासुदेवाची स्वारी कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो उगवतीच्या डोईवर तुरा सूर्याचा ढोलतो ग भगवंतानं दान दिलं हे गावाला का गावाला पसाय दान पावलं देवाला का देवाला हिरमेला भक्तीची जोड असावी न्यारी अन गावचा कविताली वासुदेवाची स्वारी गावचा कविताली वासुदेवाची स्वारी आधी पाखर उठली घरट्यात बाघरट्यात काय वासरू बैल जागवी गोट्यात बागोट्यात कृष्णाच रूप आलं चालून दारी अन गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी रिमझिम पडती पडती पाऊस धारा रिमझिम पडती पडती पाऊस धारा योगाला
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं अर्थात दसरा मेळावा आणि तसेच अधियास पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं अगदी आपण सर्वच जण आज नाही का या अशा भूमीत आहोत असं म्हणतात. संपूर्ण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश ज्याला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं आणि याच कृषीप्रधान देशाचा राजा म्हणजेच आपला बळीराजा, आपला शेतकरी राजा. अर्थात कधीतरी ओला दुष्काळ, कधीतरी सुका दुष्काळ, कधीतरी येणारं अगदी कर्जमाफी नाही म्हणून आपल्याच शेतातल्या असलेल्या झाडाला लटकून आपला बळीराजा आत्महत्या करतो. मात्र आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. अगदी त्या जगदंबेच्या चरणी, नवदुर्गेच्या चरणी प्रार्थना करेन की माझ्या बळीराजाला खऱ्या अर्थानं सद्बुद्धी दे, पुन्हा एकदा जगण्याची उमेद देत आणि अगदी माझ्या पाठीशी नव्हे तर अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पाठीशी असणाऱ्या पांडुरंगाला माझा बळीराजा म्हणतो की पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे, पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे, पावसानं एकदा भिजवशील का माझं रान रे. अरे कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव, अरे कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव, पावसानं एकदा भिजव माझं गाव रे, पांडुरंगा नको मला सोन मोतियाचं दान रे. नाही का, कदाचित त्या सोन्या मोत्याच्या दानापेक्षाही त्या माझ्या बळीराजाला, शेतकऱ्याला अपूर्व वाटतं ते म्हणजे आभाळातून कोसळणाऱ्या त्या पावसाच्या धारांचं. आणि म्हणून तर जरी हा पाऊस धारा जशी वाहू लागतात तसं मग काय ह्या काळ्या आणि तांबड्या मातीत राबणारा हा माझा बळीराजा जीवाशिवाची बैल जोडी घेऊन संगे आपल्या कारभारतीला घेऊन ह्या काळ्या आणि तांबड्या मातीत गीत आणि नृत्य फुलतात ती जणू काही अशी. हर माझ्या बैलाची सोबत जोडी, माझ्या बैलाची सोबत जोडी नाव रंग्यानं चातुर, भीमथडीची जणू ती घोडी, भीमथडीची जणू ती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. कोशा रंगाची बैल उभ्या गावात नाही जोडे, त्याच्या लक्ष्मी पायात त्यांना लावीन सरक्यान पेंडी रे. भलकरी ओ दादा भलकरी, भलकरी ओ दादा भलकरी, भलकरी ओ दादा भलकरी, भलकरी ओ दादा भलकरी. गेला वणी वणी गुण आला मिरग फिरून, गेला वणी वणी गुण आला मिरग फिरून, कुर चालल रानात हो, कुर चालल रानात, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलकरी दादा रे गड्या, भलकरी दादा, भलकरी दादा रे गड्या, भलकरी दादा. पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण. वार माझ्या खवळ्या पवळ्या मन येत या भरून तरी येता डगातून, मन येत या भरून तरी येता डगातून, मती उधळते गंध अगदी वल्ला वदरून, मती उधळते गंध अगदी वल्ला वदरून. तुझा बाळ भरल, तुझा बाळ भरल देवाचा वळ मेघान, तुझा बाळ भरल देवाचा वळ मेघान. पुऱ्या चालल रानात हो, पुऱ्या चालल रानात सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलकरी दादा रे गड्या, भलकरी दादा, भलकरी दादा रे गड्या, भलकरी दादा.
झालेलं रानात सुरू झाली या पेरण भलरी 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 माझ्या शेतात पेरलं मत पोळ्यात बेन माझ्या शेतात पेरलं मत पोळ्यात बेन फिरविती कोण तनु दडविती सोन फिरविती कोण तनु दडविती सोन राजी येतील रे राजी येतील कळ्यात धान्य पडूया खंडीन राजी येतील कळ्यात धान्य पडूया खंडीन पुऱ्या झालेलं रानात हो पुऱ्या झालेलं रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण भलगडी दादा इकडे भलगडी दादा भलगडी दादा इकडे भलगडी दादा पुऱ्या झालेलं रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या झालेलं रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या झालेलं माझ्या ढवळ्या रे माझ्या पवळ्या माझ्या ढवळ्या रे माझ्या पवळ्या आमचे आदरणीय निर्माते अर्थात शंकरजी पिसाळ यांच्याकरता आपल्या साताऱ्याच्या एकदा खणखणीत टाळ्यांचा आवाज आपल्या बांधवासाठी नक्की झाला पाहिजे. कारण साताऱ्याच्या मातीतून येऊन मुंबईत इथे स्थायिक होऊन आमच्यासारख्या कलाकारांना निश्चितपणे आमची कला सादर करायची संधी ते वारंवार देत असतात. त्याबद्दल त्या पांडुरंगाच्या चरणी, त्या विठुरायाच्या चरणी, त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना देईन. उपस्थित सर्वांना दीर्घायुष्य निश्चितपणे लाभो. आणि वेळ न दवडता महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राच्या लोककलेतलं अग्रगण्य मानबिंदू म्हणजेच 52 कशी सोनं म्हणजे महाराष्ट्राची लाडकी लावणी. अर्थात नव्या रंगात नव्या ढंगात साकार होत असताना ही महाराष्ट्राची लाडकी लावणी केवळ मुंबई पुणे महाराष्ट्र नव्हे तर साता समुद्र पार जाऊन तिथल्या गोऱ्या साहेबाला पण जिनं मराठीचा ठेका धरायला लावला अशी ही महाराष्ट्राची लाडकी लावणी ह्या रंगमंचावरती सादर करण्याकरता आमंत्रित करतो. खरं तर सातारकर वासियांची असणारा काळजाचा ठोका चुकवण्याकरता ह्या रंगमंचावरती आमंत्रित करतो. अनेक चित्रपटांच्या अनेक मालिकांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोचलेली आणि खास करून लावणी रसिकांच्या गळ्यातली ताईत बनलेली लावण्य होती. सिनेतारका सिने अभिनेत्री वर्षा दर्पे. घ्या सबुरीन विडा का उगा घाई अशी
धन्यवाद रसिको. आली जी 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 अचानक आली जी 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 अचानक आली जी 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 घराच्या बसून कट भरू झोपेच नव्हतं भागणार राज्यात होती हाकणार अहो काय फार खबर सुपाय दृष्टो ते थोर कलिसार इंग्रज आहे चोर चळवया माझ्या वंश पिढीला जावया माझ्या वंश पिढीला आणि मराठाच्या शूर भावी पिढीला मराठाच्या शूर भावी पिढीला अकराच दिन म्हणून चढो हल्ला रास दिल म्हणून करू हल्ला काही तोडवायचं गुजराती आला तुडवाईचा भक्त इंग्रजाला कडी सरदार राहला हिसका हवायचा भेद केला पण सुभाष प्रभूनी रचना मुंबईच्या घोडबंदराला तरापा खाडीत उभा केला असा जन्म आला सुट्टीच्या खाडीत थेट घुसला निस्ता शब्दाचा तडाखा मारला लोळविलं हो चोर एक न झाला बत्सराच्या पूर्व धागोळ्या आला ज्याच्या गोहऱ्यानं धावा बांधला फाटा दोघात आणि काढला शत्रू पुढं धावला पुढच्या पिढीला पद्याला हिरला कुठा 2 वर्ष इंग्रजाला सुखाचा घास नाही लागू दिला रे वय म्हणतात औराजे हो जिरराणी जी जी औराजे हो जिरराणी जी जी औराजे हो जिरराणी जी जी जिजाबाई गरज असताना शिवनेरी किल्ल्यावरती काय परिस्थिती होती एकीकडे शहाजी राजे मोगलांच्या सरहद्दीमध्ये होते तर दुसरीकडे माँसाहेब शिवनेरी किल्ल्यावर काय झालं अशा भयानक रात्री अराणी आईवर बाळ सापडला जावा चौकडून मुसळधार पाऊस येऊ लागावा सुसाट वादळाला जीव घाबरून जावा वाघोबाच्या तळतळीच्या फाटून जावा वर्षावर तगडी घाराचं वर्ष सुरू व्हावा एवढ्यात गोहेच आसरा त्यासमी लाभावा आई बाळ मिळून गोहीमध्ये जीव दडवावा अचानक डोंगराचा काढा कोसळला जावा असा प्रसंग महाराष्ट्राच्या नशिबी यावा औराजे हो जिरराणी जी जी औराजे हो जिरराणी जी जी औराजे हो जिरराणी जी जी हल्ली तुझी शेती करून सणातून बसते क्षणातून वस्त आणि अखेरच्या इथं पिसाट खाली त्या भोवती रस्ते हा जी 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 काल विजापूर आज दिल्लीची खडक मराठ्यांना फरक मराठ्यांना फरक मराठ्यांना कर्मसंधी मला भरली खडकी मराठ्याला हा जी 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 चक्री व भेटून ही येईल विजयी होऊने विजयी होऊनी आणि असाच विजयी ही अभिमन्यू केली नामाई हा जी 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 आला आला शिवाजी आला शाबास छत्रपती. हैया. आला आला शिवाजी आला नवजाई झाला लाली त्याला झाडे दिला लोक समयाला मराठा करार जय जयकार मराठ्यानो करा हो जय जयकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा करार जय जयकार मराठ्यानो करा हो जय जयकार थोर त्या आईचं उपकार थोर त्या आईचं उपकार थोर त्या मातेचं उपकार थोर त्या मातेचं उपकार खैर नाही तुमच्याला नाही भेटणार नाही रे नाही. धन्यवाद खरं म्हणजे टाळ्यांपेक्षा ज्या राजाने आपल्याला घडवलं त्याची तस्वीर इकडे आहे समोर आणि आपण सातारकर आहोत मग असे म्हटलं की साताऱ्याचं आणि माझं एक वेगळं नातं आहे हे नंतर सांगेन तर माझी आई साताऱ्याची होती आनेवाडीची त्यामुळे मला सातारा खूप जवळचा वाटतो एकदा मला सातारकरांना विनंती करतो की एकदा त्या जाणत्या राजाचा आवाज आपल्या मुखातून आला पाहिजे कारण का हा आजचा कार्यक्रम आजचा दिवस हा आपला आहे एकदा माझ्या मागून आवाज द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की जोरात आला पाहिजे सातारा जिल्ह्याचा आवाज आहे का
मुंबईतून सातारा जिल्हा थोडासा हे झालाय का काय ठेचा घेतला पाहिजे आणि तो खाल्ला पाहिजे. शिवाजी महाराज जर महाराष्ट्रात जन्मले नसते तर आज इथे मी तरी उभा राहिलो असतो का. म्हणून त्या युगपुरुषाचं नाव घेतल्याशिवाय आणि ज्या राजाने या देवळामध्ये देव टिकवले तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता मी माझ्या सातारकरांना एक शपथ घालणार आहे. घाबरू नका, शपथीवरती माझा पण विश्वास नाही, पण मराठी माणूस आणि आपल्या घाटावरचा माणूस शपथीला घाबरतो. पण मी शपथ कुणाची घालणार आहे तुम्हाला, तुमच्या बाजूला बसणाऱ्याचीच तुम्हाला घालणार आहे. आता बघा जरा आवाज आला पाहिजे जोरात त्या जाणत्या राजाचा. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे महाराष्ट्र अशाच नररत्नांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं राज्य आहे नाही का. आणि अशा राज्याच्या आपण असणाऱ्या छोट्या छोट्या जिल्ह्यांमधून येणारी माणसं आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा हा जिल्हा असा आहे खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगा आहे. आज देखील छत्रपतींची गादी किंवा छत्रपतींचे विचार त्यांची परंपरा जतन करण्याचं काम सातारावासी करत असतात. आणि असे सातारकर ज्यांनी आपल्या सातारकरांचं नाव त्रिखंडात गाजवलं त्यांचा गुणगौरव करण्याचा सोहळा आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं होत आहे. म्हणजे मात्र खरंच म्हणून असं वाटतं महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरीचा खंडेर आहे. पार्वती मातेला दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता हाती खंडा घेऊन मणी आणि मल्ल यांचा वध करण्याकरता जो अवतार झाला तोच जेजुरीचा खंडेर आहे नाही का. अगदी अनेक नावाने ओळखला जाणारा मात्र अगदी आपल्या प्रत्येकाच्या मनात बसलेला हा मल्हारी मार्तंड त्यांचं देखील गुणगान करावं असं म्हणतात. अगदी पार्वती मातेला शब्द दिला होता म्हणून त्या धनगरवाड्यात जाऊन त्या बानूच्या प्रेमात पडून आपल्या या मल्हारी रायानं त्यांच्याशी विवाह केला होता. आणि बानूबाईच्या आणि खंडेराच्या विवाहाला 33 कोटी देवदेवता जमलेच होते. मात्र आज ह्या समस्त जमलेल्या वराडी मंडळींना निमंत्रण देतो त्या अखंड महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या लग्नाचं. मात्र एकदा जोरदार गर्जना आवाज निश्चित येऊ दे. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा. खंडरायाच्या लग्नाला बाणुनावरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बाणुनावरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 खंडरायाच्या लग्नाला बाणुनावरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बाणुनावरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 खंडेरायाच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोण हे. वराडी कोण कोण आल वराडी कोण कोण. खंडेरायाच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोण हे. वराडी कोण कोण आल वराडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. त्या साखर पुण्याची अजबाई साखर वाटली. त्या साखर पुण्याची अजबाई साखर वाटली. हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 येळकोट येळकोट सदानंदाचा. खंडेरायाच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोण.
आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलो वराडी कोण कोण आलवर आणि कोण कोण आलवर आणि कोण कोण संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले आले संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान ततीस कोटी देवाची तुम्हाला गर्दी दाटली ततीस कोटी देवाची तुम्हाला गर्दी दाटली नवरी नटेली कालबाई सुपारी फुटेली नवरी नटेली कालबाई सुपारी फुटेली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला भानुनावरी नटेली खंडरायाच्या लग्नाला भानुनावरी नटेली नवरी नटेली कालबाई सुपारी फुटेली 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 नवरी नटेली कालबाई सुपारी फुटेली. धन्यवाद रसिको. अगदी ज्यांनी मनातल्या मनात टाळ्या वाजवल्या त्या सर्वांचं मनातल्या मनात आभार व्यक्त करतो बरं का. आणि खऱ्या अर्थानं आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचंच स्वागत आहे. खरं तर आज ही म्हण खूप छान अशी चपकल बसते, म्हणजे रात्र थोडी आणि सोंग भर, नाही का. खरं तर आमचा कार्यक्रम सुरू आहेच, मात्र अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला येऊ आणि नंतर मग प्रामुख्यानं मुख्य कार्यक्रमाला सुरुवात येईल. मात्र तोपर्यंत मनोरंजनाचा हा सोहळा राजमुद्रा मुंबई प्रस्तुत गौरव महाराष्ट्राचा आपल्या ते साकार होतो. म्हणजे मगाशी शाहीररत्न निशांत शेख यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अगदी यांचा जयघोष करण्याकरता शपथ घातली होती. मात्र मला वाटतं आज 393 वर्षानंतर देखील महाराष्ट्रात छत्रपतींचं नाव घेताना अंगात जे स्फुरण चढतं ना, ते स्फुरण ऐकण्याची एक वेगळीच गंमत असते. आणि मला वाटतं ही ताकद आवाजाची निश्चितपणे येऊ दे. निसर्गानं प्रत्येकाला बेंबी दिल्या बरं का. नसेल तर हाताने चेक करून बघा. निसर्गानं प्रत्येकाला बेंबी दिली, त्या बेंबीच्या देठापासून आवाज येऊ दे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काही जणांचं काहीतरी प्रॉब्लेम असावा मला वाटतं. खणखणीत मी माईकवर बोलतोय म्हटलं तर माझा आवाज आपसूक मोठा असेल, पण माझ्या आवाजाला पण लाज वाटली पाहिजे इतका खणखणीत आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हा आवाज हवा म्हणजे. खरं तर महाराष्ट्रात खरं तर बाहेरून राष्ट्रातून आलेले मंडळी देखील आपल्या छत्रपतींचा गुणगौरव त्यांचा आदर इतका करतात की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं त्यांचा आदर राखलाच पाहिजे. आता याच्यातले किती जणांचे कान उघडेत तेवढं बघूया बरं का. आवाज तर जयघोष दिलात, तोंड उघडं आहे, मात्र कान किती जणांचे उघडेत बघूया. जे मी बोलतो तेवढंच बोला. हा पटकन बोला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नाही का एकाचेही कान उघडे नाही आहेत बरं. हा काही अपवादस्तव असतील. मी म्हटलं तर जे मी बोलतो ते बोला. मी काय म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की. आपण फक्त जय करायला मोकळे. समोरचा नेता अभिनेता निवेदक काय सांगतो बारकाईने लक्ष द्या. येणाऱ्या काळाची गरज आहे मंडळी. आणि म्हणून म्हणतो अगदी आज आपण सर्वजण यावर्षी 2023 साली छत्रपती शिवरायांची 393वी जयंती साकार केली. अर्थात काय काळ असेल त्यावेळेचा थोडंसं क्षणभर अगदी आठवून बघा. 393 वर्षांपूर्वी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, इंग्रज अशा चहूबाजूंनी वेढलेल्या आपल्या ह्या राज्याला स्वतःचं नाव देण्याऐवजी त्यांनी नाव दिलं स्वराज्य. कारण ज्याच्या याच्या मुखात नाव बसेल त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे आपलं राज्य आहे. आणि म्हणून तर ह्या स्वराज्याचं सुराज्याचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे अगदी मला वाटतं 1930 अगदी त्यानंतर अगदी आपला 1630चा काळ होता. त्यानंतर 50 वर्षांचं अवघं आयुष्य माझ्या राजाला मिळालं. मात्र या 50 वर्षांच्या कालावधीत माझ्या राजाने 350हून अधिक गडकिल्ले तर बांधलेच, मात्र त्याच्याहून अनेक नरदुर्ग एक घरात जन्माला घातलं. आणि आज त्याची ही अनुभूती आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थानं. म्हणून म्हणतो आपण सातारकर फारच भाग्यवान आहात की आज देखील छत्रपतींची गादी किंवा छत्रपतींचे विचार साताऱ्याच्या मातीत रुजलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जसं शिवजयंती जवळ येते आणि आज एक खूप छान गोष्ट बघावीशी वाटते. खरंच अशा मुलांसाठी टाळ्या नक्की वाजवा जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी दाढी मिशी वाढवून
कपाळावरती चंद्रकोर लावताना दिसतात ना, अशा तरुण मुलांसाठी खणखणीत टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. खणखणीत टाळ्या, खणखणीत. म्हणजे खरंच फार बरं वाटतं असे तरुण युवक बघितले ना, जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे दाढी मिशी वाढवून कपाळावरती चंद्रकोर लावताना दिसतात. जणू काही शिवा काशीतच इथे उभा राहिलाय की का असं वाटू लागतं. त्या शिवरायांचं रूप बघायला मिळतं. याचं मागचं कारण आहे, टाळ्या याच्याकरता मागितल्या कारण कुठलं तरी हनीसिंग बिनीसिंग इथून लांब शेंडी वाढवली आहे, दाढी कोरली आहे, इथे पुढे केस कलर केलेत, असं काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. तुमच्या शेजारी पाजारी असे कोण तरुण असतील तर त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवा, शाब्बासकीची थाप द्या आणि सांगा की बाबो शिवरायांसारखी दाढी मिशी नक्की वाढव, नाही का, कपाळावरती चंद्रकोर नक्की लाव. पण हे केल्यानंतर चुकून पण कुठल्या बियर बारच्या बाहेर उभं राहू नकोस किंवा नाक्यावरती उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची छेड काढू नकोस, कारण तुझं काही जात नाही रे. सलूनवाल्याला 100-200 दिले ना तर तुझी दाढी सपाचट करता येईल, पण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणाऱ्या माझ्या मर्द मराठ्यांना काय वाटेल याची लाज नक्कीच वाट. शिवजयंती जवळ आली की आपण बॅनरबाजी बघतो, राजा परत या, राजा परत या, राजा परत या. तुम्हाला माहिती आहे राजा का परत येत नाहीयेत? राजत कन्फ्यूज झालंय. यायचं झालं तर नेमकं कोणत्या दिवशी यायचं? तारखेच्या दिवशी, तिथीच्या दिवशी, की कुठल्या तरी मंडळाच्या शिवजयंतीच्या दिवशी? म्हणून राज पण येईन असं झालेत मंडळी. मात्र मी तरी राजांचा कट्टर शिवभक्त म्हणून म्हणतो की अहो तारीख आणि तिथी सोडा, वर्षाचे 365 दिवस जरी माझ्या राजाची जयंती साजरी केली ना तरी आपली त्याचे उपकार फिटणार नाहीत. इतके उपकार आपला राजा आपल्यावरती करून गेला. आणि म्हणून म्हटलं 2023 हे वर्ष आपण यंदाचं शिवराज्याभिषेक दिनाचं 350वं वर्ष साकार करतो. आणि याच दिवशी अर्थात 350 वर्षांपूर्वी दुर्गेश्वर त्या रायगडावरती काय सोहळा असेल. 10 लाखांचे जनता मावळे तिथे जमले होते का तर आपला राजा आज छत्रपती होणार. याच रंगमंचावरती खरं तर या नाट्यगृहाचं नाव देखील शिवाजी मंदिर आहे. आणि म्हणून कदाचित या कार्यक्रमाची सांगता म्हणजेच राजमुद्रा या परिवाराच्या या सोहळ्याची सांगता अशाच एका कलाविष्कारानं करावीशी वाटते. आणि म्हणून म्हणतो अगदी 350 वर्षांपूर्वी घडलेला तोच शिवराज्याभिषेक सोहळा, याची देही, याची डोळा, याच रंगमंचावरती साकार करण्याकरता राजमुद्राचा परिवार सज्ज आहे. मात्र अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक गजपती गणपती प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवरायांना अखंड मान दंडवत. हिंदू सिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. वंदना अभिनंदना तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना गुणाशा पूर्वी त्यानक तूषक तुझा हिंदू सिंह प्रभो शिवाजी राजा, रुद्रसिंहा प्रभू शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. बुद्धी पाठशाळ्यात शत्रूला जुळवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलवमत्वास बदले गुणवी, ती शुद्ध आहे तुझी धर्मी राहू दे, ती बुद्धी भाबड्या जीवा राहू दे, ती शक्ती शोणिता माझी राहू दे. ते मंत्र पुन्हा तू दिले समर्थे तुझ जा, हिंदू सिंह प्रभो शिवाजी राजा.
शिवाजी राजा हिंदू प्रभू सिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा महाराष्ट्र जन्मलेल्या मुलांना सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तरी देखील ज्यांना छत्रपतींच्या नावाचा विसर पडला असेल अशांसाठी सांगतो. 8 दिवसात दिल्लीवरनं घोडा महाराष्ट्रात आणतो, त्यांचं नाव संताजी. राजगडावर जाईपर्यंत प्राण सोडत नाहीत, त्यांचं नाव बाजी. अरे एक हात तुटला तरी गनिमाशी 2 हात करतो, त्यांचं नाव तानाजी. देहाची लक्तर झाली तरी धर्मासाठी जगतो, त्यांचं नाव संभाजी. आणि या साऱ्यांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य घडवलं ते छत्रपती शिवाजी, ते छत्रपती शिवाजी. शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे उठे मुलुक सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खडगाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा डळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. कडक पारी घुमू लागले विजयाचे गान. जळल्या रानात तुम्ही उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, रायगडावर हर्ष दाटला. घडा चौघडा झडे, शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणाचे, रूप शक्ती युक्तीचे. हा तेजाचा जो तो फाडून सृष्टीतून आला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या. शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकता येता, धीमी पाऊले टाकता येता रुद्राचा अवतार. अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊ श्रीवासराधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिव छत्रपतींचा जय हो, श्री जगदंबेचा जय हो. या भरतभूमीचा जय हो. जय जयकारातून उजळल्या शतकांच्या माला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय
गौरव महाराष्ट्राचा इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं दसरा मेळावा तसेच सातारा रत्न पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्नेहसंमेलन 2023 अवघ्या पुढच्या 5च मिनिटात या प्रमुख सोहळ्याला प्रारंभ करत आहोत. उपस्थितांचे पुन्हा एकदा विशेषतः आभार. धन्यवाद.